प्रत्येक सूर्योदय होण्यापूर्वी त्या पाठीमागे काही प्रहर असतात. त्यात आपलं आयुष्य गुरफटलेलं असतं. सूर्योदय तर रोजच होतो, पण आपल्या आयुष्यात काही सूर्योदय खास बनतात. ते आपल्या मित्रांच्या सानिध्यात आणि त्यांच्यासोबत विशिष्ट ठिकाणी अनुभवलेल्या सायंकाळ, तिथल्या रात्रीच्या आठवणी आणि पहाट. असं म्हटलं जातं, एक वेळ माणसाला मान सन्मान नको, पण मित्रांशिवाय जगणं म्हणजे शिक्षाच. एकमेकावर केलेला विनोद मनाला न लावून घेता निखळ आनंद एकमेकांना वाटताना कोणालाच काहीच कमी पडत नाही. अशीच एक सायंकाळ, रात्र आणि सकाळ अनुभवण्यासाठी आम्ही मंडळी निघालोय. चला तर मग या प्रवासात सामील होऊया. फिरायला कोणाला नाही आवडत. मोजकीच लोक सोडले तर बहुतेकांना फिरणं कंटाळवाणं वाटू शकतं. कोणाचा आनंद कशात आहे हे आपण नाही ठरवू शकत, पण आनंद घ्यायचा म्हटलं तर आसपासच्या गोष्टी आणि असे काही स्पॉट असतात ते आपण डोळे झाक करून जगत असतो. अशाच काही आनंदाच्या क्षणांचा पाठलाग करून त्यांना गाठण्याची आमची ओढ आज आम्हाला इथवर घेऊन आली होती. काय नाही फिरायला. कुठे आहे बाबू? बाबू काय माहित आता कुठे बर. विशेष काय ना, आपलं एक दिवसीय कुठं इथंच लोणीबोळी. काय करताय? स्टे, हा मुक्काम. असं होय. लोणीबोळीच काय नाही, मुक्काम फक्त. सूर्यास्त, सूर्योदय. असं होय. हा हा. काय का चांगलं ठिकाणी? चांगलं आहे. वासोट्याला जावं की इकडं. जायचंय की, जायचंय वासोट्याला पण जायचंय. चला येतो मग. चला चल की. अरे खालीच आहे. या की खाली, म्हणजे काय घरात घुसू का आता? पार बाहेर ये. चल. केलता का त्यांना फोन? शिंदे कुठे आहे? शिंदेच्या घरी गेलतो मी. घरीच आहे. बाबू येतोय म्हणून. गाडी येते का त्याच्या? शिंदे. अरे काय, एक खुटला घेतलायच फक्त. त्याचं काय होतं म्हणलं, अरे एक काम आहे अर्जंटलं. अरे नियोजन सकाळी तू हो म्हणलायस, तुझ्याच तोंडाने म्हणलायस. आणखी म्हणलं एक नसलं तरी म्हणलं मूड जातो सगळा. बरोबर का नाही? बीड घेऊ का भाऊ? हा मग चालतंय, घे नंतर घे. इकडे कोण बसतंय? मवाली इकडे कोण बसतंय? अरे तू एकटाच होय? हो मी एकटाच. जाऊ दे. अरे काय आले? बसे. सूर्योदय गावला पाहिजे मेन म्हणजे. जाताना काय घ्यायचंय का? राहिलंय का? कुठे बी बस. तू पुढे निघून जा. बस. मला काय दिसला नाही घरी तुझ्या. ग्राउंडावर गेलो. होय. मला माहिती. सगळेजण गोळा होता होता असं वाटत होतं की सूर्यास्त होऊन जातोय की काय, पण काही राहायला देखील नको म्हणून एकमेकांना विचारून सगळं घेतलं. याची खातरजमा करून आम्ही आजच्या मुक्कामाकडे मार्गस्थ झालो. त्या पुढं थोडंसं रोया. ही लाकडं घेतल्यात, पण मला जर पडायची भीती वाटते लाकडांची. मित्रांसवे एक अविस्मरणीय प्रवास. प्रत्येक सूर्योदय काहीतरी नवीन घेऊन येतो, पण आयुष्यात काही सूर्योदय असे असतात जे आपल्या आयुष्यात खास बनतात. ते खास क्षण अनुभवण्यासाठी मित्रांच्या सोबतीने
एका प्रवासाला निघालो होतो. दिवसाच्या लगबगीत गुरफटलेलं आयुष्य क्षणभर बाजूला सारून एक वेगळीच सायंकाळ, रात्र आणि पहाट अनुभवण्याची ओढ लागली होती. खरं आहे, मानसन्मानापेक्षा मित्रांची साथ खूप महत्त्वाची असते. त्यांच्याशिवाय जगणं म्हणजे एक शिक्षाच. एकमेकावर केलेले विनोद, निखळा आनंद, वाटून घेतानाची ती सहजता, यातच खरी मैत्री दडलेली आहे. आजची सायंकाळ, रात्र आणि सकाळ अशीच अविस्मरणीय बनण्यासाठी आम्ही मंडळी तयार झाली. फिरायला कोणाला आवडत नाही. मोजकेच लोक सोडले तर बहुतेक जणांना प्रवासाची आवड असतेच. कोणाचा आनंद कशात आहे हे जरी आपण ठरवू शकत नसलो तरी आजूबाजूला अशा अनेक सुंदर गोष्टी आणि ठिकाणे असतात ज्या आपण नकळतपणे दुर्लक्षित करतो. अशाच काही आनंदाच्या क्षणांचा पाठलाग करत त्यांना गाठण्याची आमची ओढ आज आम्हाला इथे घेऊन आली होती. परत कुठले जातात? इथं आमचं बालपण गेलंय. हां, बालवाडी तिकडं होतो मी. हो, त्याला ती टेकायला येतात का काय सूर्य? अशीच ओढ लहानपणी लागून राहायची. मामाच्या गावी जायचं म्हटलं की वेळ गेला तसा काळही बदलला आणि माणसंही. ती ओढ काळाच्या ओघात हरवत गेली. तेच रस्ते, पण ती ओढ काही सापडत नव्हती. तेव्हाच्या अपेक्षा आणि आत्ताच्या गरजा या खूप वेगळ्या झाल्यात. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यात आपण खूप काही मागे सोडून पुढे निघून आलोय आणि आपली माणसं धुसर होऊन गेली. नुकतंच माझ्या नजरेनं विस्तार करायला सुरुवात केली होती आणि पक्षासोबत हवेत विहार करण्याचं स्वप्न न राहता त्याला पंखही मिळाले होते. खूप वाट पाहिली या क्षणाची आणि प्रयत्नही केले. मन मारून जगावं देखील लागलं. खूप गोष्टी हातातून निसटल्या आणि हा क्षण त्या देऊन गेल्या. सूर्यास्त आणि नदी किनारा यांचा पहिल्यांदाच अनुभव घेणारी मित्रमंडळी हरकून गेले. वेळ कसा गेला समजलंच नाही. फोटो काढणं, पाण्यात खेळणं, गवतावरून चालणं, निसर्गाच्या सानिध्यात मर्यादित राहून देखील या नजाऱ्याचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो. अंधार पडला आणि आम्ही तयारीला लागलो. आजचं जेवण इथंच बनणार होतं. असीम शांतता पसरली होती. त्यासाठीच आजचा मुक्काम होता. क्षमतावर विश्वास ठेवणारी माणसं भेटली की अंगावर मूठभर मांस चढावं तसं नवस पुरण येतं आणि साहजिकच जबाबदारीही वाढते. प्राथमिक तयारी मोठं तोडले बारीक चोरकी ना दगडीला उचलून घ्यावं लागलं, माती टाकावं लागलं. तसं नाही होते टोप काढ की माऊली पहिला. टोप पुढे त्याच्या अंदाजाने ठेवायला. माऊली होईल ना एवढं. त्यांना सांग तशी त्याला मोका पनीर आणलं वेर नाही, पहिले आणायला लावायचं. लाव की इथे भेटत असला तर. आणायला लावायचं. ऑलरेडी लय मटेरियल झालं. लय मटेरियल लावायचं नाही ह्याच्यात कुठं. बरं ठीक आहे, चालतंय. गाळ होईल त्याचा सगळा. तू गावणारच नाही. ठीक आहे. मसाला बघणार होईल जरा एडिट काय करायला लागेल काय करायला लागेल.
घरकुल एक बिर्याणी अजून कुठला हे अजून भाऊ कुठला हे कुठला तांदूळ बासमती इकडे खाली तोंड जाग होईल वासाने कुठं बासमतीच्या माऊलीच्या खांद्यावर ओझे दिले नागडी मोजच्या खांद्यावर कुणाचे मोजे पाणी काढून घे ना झाला पाहिजे ना याला मार वाटलं नाही रे तेल जास्त आहे. पण असला झाला पाहिजे मार काढा पाहिजे असला भात होणार आहे ना रोहित बाबू झालं का तेल मार तेल टाक खालपर्यंत आलं पाहिजे तेल लावायची तुला लागणार आहे माऊली पाणी काढून घे ना माऊलीचा सण नाही झालाय काय रे बाबू येऊ दे बाबू वागा ना टाक पटकन टाक बाबू तुला काय वाटतंय पाहिजे नाही अरे बाबा एका सरतय बघ कसं रोहित पाहिजे याला वापरायचं नको आपलं पाणी वापरायचं नको तेल शिजवायचं का कसला रे काय चिकटवलंय काय याला इथं ऐक ना इथं देंगा नको मी ती जाळ टाकेन ती बंद कर पहिले तिकडे ठेव नाचू नकोस इथं काय ह्याला नाही आलो आपण ह्याला तू आणि रोहित इथं तर राहते काय करायचंय भाऊ हे बघ मध्ये मध्ये काय चाललंय हे बघ तू ऐकशील भाऊ अजिबात आवाज नाही काय नाही एकदम मोबाईल वर लावा की काय प्रॉब्लेम नाही हा अशी गाणी असते मोबाईल वर लाव मग तेव्हा नकोच लाव हे झालं झालं चालू हे रोय लाव हे गोंगाट होईल यार नको लाव ऐक रोय लाव ए माऊली त्याच्यास आहे तू घरी जात का चालत रोया हाय की रोया गाणी फक्त ऐका मग मला असं नाही आवडलं अरे पण मोठ्या आवाजात नको मला मोठ्या आवाजात इथून आपल्या ग्रुपपासून बाहेर आवाज जाणार नाही ती माऊलीच्या अंगात यायला लागलं तिकडे नाही तसली तर गाणं आपण लावतच नाही अंगात तुझी भेणी पार तू एवढं चिरत्यात मोठं जीटी हा जीटी जीटी आणि जीवन मध्ये किती फरक आहे कसा कनेक्ट झाला असता झाला की आता हे गाणं जाळवड अरे रोहित सगळा नको जाळून भात थोडा शिजायचा राहिलाय नाही म्हणा वाफो अजून कच्चा आहे आठवतंय ना दोन्हीच्या माळात आपण काय केलं भाऊ अंडावर पाणी ओतलं होतं टोप पण केवढा टोप मोठा असा 25-30 लोक जेवते एवढा टोप अरे मला आहे ना प्रत्येकानं फोटो दाखवला पण मला म्हणजे आठवणच की बाबा होतो का नाही मी तिथे म्हणलं तू पण येत पण मला आठवण अजून आठवण अरे होताच तुम्हाला आठवते चांगली तुम्ही पाणी हांडा गेला होता करे हांड्याच्या हांड ओतलाय गागशी जाणाला का ते बाईने शेवटी डोक्या वाकाच्या आका टोप घरी घेऊन गेला खाल्लं नाही बाब्या कुणीच वाट नाही खाल्लं भातच नाही जेवाय घरी तरी मला आठवण बरं का वीज लाईटीचा खांब घालव रे 11-12 बाई म्हणला ए रोया परतून खातो फेकून देऊ नका नाही नाही तांदूळ आणताना बी नाही वे 1 नंबर तांदूळ आहे तुम्ही फक्त निवड मला सांगा दुसरं 1 नंबर तांदूळ आहे न्याला गिर म्हणला कोण आहे म्हणला कोण वाडा कोण वाडा कोलम नाही वाडा कोलमच म्हणला वाडा कोलम टाकला की सगळं दाखवला फोटो अरे म्हटलं मला आठवण लागला आम्हाला पहिला टोप भरून अशी लेवल केली पाण्याची बरं सीझन बाय एवढं म्हणला बाय म्हणला ते पाणी आटलं बाब्या ते पाणी आटलं परत हातावर भात काढला पाणी कुठं वाचायचं त्याच्यात भात काढला त्यातला तरी शिजन
बंद करा म्हणला प्रोग्राम, बंद केला प्रोग्राम, नाही गेला. आलो घरी सगळी, घरी येऊन जेवलो. आम्हाला नकोच म्हणलं बाबा. काय जोडलाय सगळ्यात पहिल्यांदा. रोहित आपण नव्हतं जोडणार, जोडणार तो. अरे मला माहितच नाही काय करायचं. जयेश 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 कमा त्या बिळात नाही घालायचं. अरे ते भाऊ नीट दाखव किती तरी. अरे हे जा डोकं येते मधी. गाणं बघ की कसं दिसतंय. आयुष्याचा प्रवास सुखदुःखाचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसं भेटत जातात. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. मित्र हे नातं जर समजलं ना तर आयुष्यात गुंता कधीच होत नाही. प्रेम करण्यापेक्षा जर ते व्यवस्थित सांभाळता आलं तर यापेक्षा जीवनात आनंद कोणताच नाही. विश्वास ना दिसतो ना जाणवतो, पण तो जो कोणी आपल्यावर करतं ना तेव्हा त्या विश्वासाला सांभाळता येणं महत्त्वाचं. श्वास असतो आणि नसतो, पण जोवर आहे तोवर त्यात ईश्वराचा वास गरजेचा आहे. हे जग सुंदरच आहे, त्याला नटवण्याच्या फंदात न पडता जे आहे जसं आहे तसं ते जपायला हवं. अविस्मरणीय अशी ही आजची नदीकाठची भेट आमच्या सदैव स्मरणात राहील. रोजच्या आयुष्यातून एक वेगळा सूर्यास्त, रात्र आणि सूर्योदय अनुभवणं म्हणजे स्वतःला मनाला रिफ्रेश करण्यासारखं दुसरं कोणतं साधन असेल असं मला तर वाटत नाही.